देवी भागवत आपण बघतोय. चौथा अध्यायातला आपला काही भाग राहिला आहे, तो म्हणजे ऋतवाक मुनींच्या मुलाची कथा आहे. तर ही कथा आपली आली होती इथपर्यंत की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर आहे. अ, आणि अशी इथेच असून तू मात्र तिला जाणत नाहीस, असं त्या राजपुत्राला ऋषी म्हणतात. त्यावर राजाने उत्तर दिले की महाराज, सुभद्रा आदी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतःपुरात आहेत, त्या सर्व मला माहिती आहेत. परंतु आपण जी कोणी रेवती म्हणता आहात ती खरोखरच मला ठाऊक नाही. ऋषी म्हणाले, हे राजा, आत्ताच आश्रमात आल्या आल्या जिला तू प्रिय अशी हाक मारलीस, तीच तिला तू विसरलास काय? राजा म्हणाला की हे मुनिराज, आपली वाणी सत्यच असणार, पण सहजच मी तिला असे म्हणालो होतो. माझ्या मनात मात्र काहीच हेतू नव्हता. ऋषी म्हणाले, राजा, तुझे अंतःकरण मला ठाऊक आहे. तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. केवळ देवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली, म्हणूनच तू तसे म्हणालास. जेव्हा मी अग्निदेवाला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले, तेव्हा तिने तुझेच नाव पतीविषयी विचारले तेव्हा तिने तुझेच नाव सांगितले. तर आता तुला ही कन्या अर्पण करणार आहे, तिचा स्वीकार कर. आणखी विचार करू नकोस. राजा आणि काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्याने विवाहासाठी संमती दिली. रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक असलेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावर करावा. ऋषी म्हणाले, रेवती, अगं, कन्यादानासाठी इतरही अनेक नक्षत्र आहेत, शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही. रेवती बोलू लागली, पिताजी, रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह योग्य होणार नाही, तरी माझी विवाह त्याच मुहूर्तावर करावा. ऋषी म्हणाले, त्या नक्षत्राला तर आधीच ऋतवाक मुनींना दिव्य लोकातून स्थानभ्रष्ट केले आहे, आणि जर दुसरी नक्षत्रे तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार पडणार? मुलीने उत्तर दिले, या भूतलावर ऋतवाक मुनी फक्त तपस्वी आहेत काय? तुमची दीर्घकाळची तपस्या व्यर्थ आहे काय? विश्वाची उत्पत्ती करण्या एवढे तपोबल तुमच्याकडे आहे, ही गोष्ट मी पक्की जाणून आहे. तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोकात स्थापना करा व माझे लग्न रेवती नक्षत्रावर करा. ऋषी म्हणाले, तसेच मी पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानी स्थापना करतो. त्या प्रमुच मुनींनी मग रेवतीची मूळच्या ठिकाणी स्थापना केली. नंतर रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून दिले आणि राजाला विचारले, हे राजा, तू आपली कोणती इच्छा मला सांग, म्हणजे मी ती पूर्ण करीन. राजाने सांगितले की त्याचा जन्म स्वयंभू नावाच्या कुळात झालेला आहे, म्हणून ऋषींच्या कृपेने त्याला असा मुलगा व्हावा की जो मन्वंतराचा अनेक अधिपतींपैकी एक होईल. ऋषींनी त्याला सांगितले, याचसाठी त्याने देवी आराधना करावी. तिच्या प्रसादाने त्याची इच्छा पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की त्याने देवी भागवताचे श्रवण 5 वेळा करावे, म्हणजे इच्छित पुत्राचा लाभ होईल. तेव्हा तो राजा आनंदित होऊन ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला व राज्यकारभार पाहू लागला. मग एकदा असे झाले की लोमश या नावाचे एक तपस्वी मुनी नगरात आले. राजाचे त्याने स्वागत केले आणि पूजा करून म्हणाले की त्यांच्याकडून देवी भागवत ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण सुपुत्राची प्राप्ती व्हावी. ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले, हे राजा, खरोखरच तुझे परम भाग्य आहे की तुला देवी भागवत पुराण ऐकवतो. ते ऐकणाऱ्याला अशक्य व अप्राप्य असे काहीच नाही. मग चांगल्या मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून त्या राजाने पत्नीसह हे पुराण 5 वेळा ऐकले. समाप्तीच्या दिवशी राजांचे मुनींची व पोथीची पूजा केली. देवीच्या नवार्ण मंत्राने हवन केले. यथासांग 5 कुमारी व ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली. याचा परिणाम म्हणजे लवकरच रेवतीला दिवस राहिले आणि चांगल्या तिथी वार नक्षत्रावर एका शुभ मुहूर्तावर तिला मुलगा झाला. राजाला मोठा आनंद झाला. विधीपूर्वक मुलाचे जातकर्म करून त्याचे नावे दानधर्म केला. पुढे त्या मुलाची मुंज केली.
सर्व प्रकारचे शिक्षण दिले. त्या मुलाचे नाव रेवत असे होते. नंतर ब्रह्मदेवाने त्याची मनू या पदावर नेमणूक केली आणि तो रेवत मन्वंतराचा शासक नीतिपूर्वक पृथ्वीवरच सत्ता चालवू लागला. अशा प्रकारे आपण हा देवी भागवत ग्रंथ ऐकत आहोत. सूत म्हणाले, ऋषी हो, मी देवी कृपेचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला आहे, कारण विस्तृतपणे तो वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. नंतर अगस्तींनी कार्तिकेयाची पूजा केली, कुमारांची आज्ञा घेतली आणि आपल्या आश्रमात परतले. देवी भागवताचा महिमा असा आहे की ते जो ऐकेल त्याचे सर्व कामना पूर्ती होऊन शिवाय मरणानंतरही मोक्ष मिळतो. देवी भागवत महात्म्याचा 4था अध्याय संपन्न. उद्या देवी भागवत पुराण श्रवणाचा विधी आहे, तेव्हा नक्की आमच्या चॅनलला जोडले जा. श्रीराम समर्थ. संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आमच्या श्री स्वामी समर्थ जपसाधनेस तुम्ही जोडले जा. माझा नंबर माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओ बरोबर देत आहे, तेव्हा नक्की संपर्क साधा. श्रीराम समर्थ.